क्या व्यू आहे नितीन. हे काय आलं वीरेन? 1000 रुपये तरी मागतोच तो. एकदाच मी सांगतोय टोल एकदाच भरावा लागतो त्याला हे सौर आहे. काय बोललो मार उठून त्याला त्याची मारू. ऐकलं ते सांग. चल भाई चालत जाऊ पैसे घेऊन. ए अरे भाऊ उघड ना. तर गाईज दादांना मी आता सांगितले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे गाईज गुड इव्हनिंग, वेलकम टू माय अनदर न्यू व्लॉग. गाईज लास्ट मिनिट मध्ये प्लॅन झालेला आहे. काय आयडिया नाही काय नाही. हे माझा मित्र जो आहे पुढे गाडी चालवतोय, मी ह्याला दाखवेल नंतर तुम्हाला. ह्याने लास्ट मोमेंटला प्लॅन केलंय. हे शिरूरवरनं आलेला आहे आता आरटीओ साठी आलोय. पण आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय काय आयडिया नाहीये गाईज. त्याला बोट पण नाहीये. आणि हा आहे आमचा मित्र राजदीप दे उर्फ महेश मोठे. काय पण माझा मित्र आहे अभिषेक जगताप, माझा लहानपणीचा मित्र. आणि हा वीरेन लहानपणीचा मित्र पुढं बसलाय. स्वराज बघ, हा माझा मित्र स्वराज. आणि ह्याला बघा स्वराज हात, सौरभ हात दाखव. असू द्या काय पण. तर आपण आता चाललोय कुठे? सौरे कुठे चाललोय आपण? आपण चाललोय आता मामिनी घाट. मामिनी घाट का तामिनी घाट? मामिनी घाट. अच्छा, किती वेळ लागेल इथून? 4-5 तास. तर गाईज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप मजा येणार आहे गाईज. शेवटपर्यंत बघा. आम्ही खूप मस्ती करणार आहे. आम्ही आहे टोटल किती जण? आम्ही आहोत आता 5 जण. खूप मजा करणार आहे. स्टे टिल दी एंड. यू गाईज गोना लव्ह इट, एन्जॉय इट. सो लेट्स स्टार्ट इट. गाईज हा माझा मित्र एवढा आउटडेटेड आहे, ह्याला एक मॅप सुद्धा कनेक्ट करता येत नाही. एक तर आपल्याला माहित नाही जायचं कुठे, काय इंडिकेटर नाही, काय नाही, रेग्युलेशन्स नाही, काय लॉ नाही, काय नाही. अरे काय कनेक्ट झाला. ते पण स्वराजनीच केलंय कनेक्ट. आता आठवतंय का? आता कुठे चाललोय आपण? मामिनी का तामिनी? मामिनी. लोकेशन कोणी फॉरवर्ड केलं? तर स्वराज लोकेशन काय बोलायचं तुला? बोल ना. नंतर बोलतो 5 मिनिटं. अरे मायनस केलंय. अरे मला वाटलं बंद आहे. चालू आहे. बोल की काहीतरी मागं बघ. हाय गाईज. लाईक अँड सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. सबस्क्राईब टू माय चॅनल. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. चला बघा गाईज, हे आमचे मित्र. संध्याकाळी चालू झाल्यावर आम्ही ट्रिपला सुरुवात केली. संध्याकाळ झाल्यानंतर हा वॉट एव्हर. किती वाजलेत? 5:30 वाजले. 5:30ला 5 कमी. लोक सकाळी 10 वाजता निघतात, आम्ही संध्याकाळी 5:30ला निघालो. मी तर सुट्टी घेतली आहे बाबा. हा तर जॉब वरनं भांडून आलाय. याला उद्या काढणारे बहुतेक. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. काय रे? मी तर सुट्टी घेऊन आलो. आणि तुझं काय रे? माझं काहीच नाही. गाडी घेऊन आलो तुझ्यासाठी. बाप्पाचा पैसा. हा मॅप बरोबर. या मॅप. तर गाईज आपला हा पहिला स्टॉप आहे. आपण आता आलो इथं CNG भरवायला. ते दोघंच आहेत, ते गेले आता पुढं. आणि आम्ही चहाची टपरी शोधतोय. जरा फ्यूल एनर्जी आम्हाला पण पाहिजे. तर बघतो आम्ही इथं जवळपास टपरी दिसली तर आम्ही तुम्हाला चहा नक्की दाखवेल. भेटेल काय ते चहा? भेटणार ना भाई. पुढं भेटेल. यांना किती वेळ लागणार अजून? तासभर लागेल. CNG भरायला रे. CNG भरायला 15-20 मिनिटं. ठीक आहे, बघू आता आपण चहाचे शोध लावतोय आपण. अरे हा इथं. तर गाईज आता ह्याच्यामुळं एक ब्लंडर झालेला आहे. लास्ट मोमेंटला आम्हाला अपडेट आली आहे की तामिनी घाट अनफॉर्च्युनेटली बंद झालेला आहे. बिकॉज ऑफ सौरभ माळसकर. हे पनौती लोक चाललेत आपल्यासोबत. त्यामुळं अनफॉर्च्युनेटली तामिनी घाट हॅज बीन क्लोज्ड बाय दी ऑथॉरिटीज ड्यू टू लँडस्लाइड. आणि बघू, हे तर लोणावळा म्हणताय. काय? लोणावळा
काय म्हणताय? काय पण असो. लोणावळा नाही, नाही. लोणावळा लोणावळ्याला चाललोय टर्न झाली गाडी टर्न मारले आम्ही. आता we are Yes, heading guys. to- we are heading towards लोणावळा. We are heading towards लोणावळा guys. बघू जर काय मध्ये इंटरेस्टिंग जर काय दिसलं तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. अमिताभ बच्चन दाखवा मधला ए, अरे गपरे जरा वीरा दाखवा वीरा वीरा आहे. मिथून. हा. तर वीरेन काय म्हणायचं तुला? मला आता म्हणायचं आहे मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है की आपण जाऊया. अभिषेक मला पण सेम ब्रो. आपण इकडनं जाऊ मस्त लोणावळा स्वराज? कांदा भजी खाऊ मिसळ आता आपण जाऊया आणि तिथे ठरवूया काय करायचं. ठीक आहे आता ह्याशी तर बोलू काय फायदा नाहीये. नाही बोल ना, तो ड्रायव्हर आहे, नाही तर पाडेल आपल्याला. ए ड्रायव्हर बोला बघ रे इथं. महेश मोठे नको बाबा पुढंच बघतो. बोला राजदीप काय डे उर्फ महेश मोठे. हा तर तुमचं म्हणणं काय ड्रायव्हर आम्हाला सांगू शकता का? आम्ही आज आमच्या सोबत रील चालवलेला आहे. जर आम्हाला टोल नाका आला हा तर हा रील आम्हाला तिथून सोडणार आहे महेश मोठे सारखा. त्याच्यामुळे खास याला चालवलेला आहे आम्ही. बाकी काही कारण नाही. आमच्या ब्लॉगचा काहीतरी फायदा झाला पाहिजे त्यासाठी त्याला फक्त चालवला आहे. ब्लॉगरचा फायदा झाला पाहिजे. मग त्याचा फायदा झाला पाहिजे. आता इथून अजून किती आहे? आपण पण बघूया किती काय views किती? येतात ते. यूज तर येतील रे सपोर्ट करतील आपल्याला लोक त्याचा काय डाऊट नाहीये. लोकं बोलून सपोर्ट नाही सर तुला काल मी महेश मोठेची रील पाडली होती, बघितली होती? ए सर तर गाईस भेटूया लवकर. लवकरच. गाईस बाहेरचं वेदर कसं झालंय वीरेन? मस्त झालं. एकदम सेक्सी वेदर झालंय गाईस बाहेर एकदम. म्हणजे आत्ता खरं तरी वाटतंय हा पुण्याच्या बाहेर तरी आलोय आम्ही. नाहीतर आधी अगोदर असं वाटायचं की नाही बाबा कोणाच्या तरी घरी चाललोय किंवा नाही का असं टाइमपास करायला चाललोय. पण आत्ता तरी खरं कळतंय की हा बाबा पुण्याच्या बाहेर आलोय. व्ह्यू एक नंबर आहे. तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दाखवतो थांबा. मस्त लाव ना भैया गाणे ऐकू. पाऊसवर पाऊस चालू आहे एकदम इकडे. हे ब्लूटूथ बंद झालं ना. कडक वेदर झालंय guys, कडक वेदर झालंय. काय चालू म्हणायचं? ठेव इकडलं पण. मस्त झालंय. जायला मजा येईल आता. हे अभिषेक बोल ना. काय काय म्हणायचं मस्त तुला? वेदर आहे. बाप रे, एकदम खाली आमच्या लेवलला उतरले. फक्त गाईस विषय असा एक भूक लागली. मित्रमंडळाच्या हिशोबाने चाललंय. विषय असा एक भूक लय मजबूत लागले. भरपूर लागली. भरपूर भूक लागली. मी काय जेवण सौरभ भाऊ तर बिर्याणी वगैरे जाणार. मी काय खाऊन वगैरे नाही आलोय. जेवण वगैरे काहीच नाही केलंय मी. त्यांनी जसं फोन केलं मी तसं आलोय लगेच सेकंड अटेम्प्ट मध्ये. तर बघू आता जर काय कुठं खायला थांबलं की मग तुम्हाला दाखवू आपण. अजून एक अटेम्प्ट केला असतं तर वाईट झाला असतं. हा ना एटीकेटीच बसला असता. एक नंबर गाइस, एक नंबर, एक नंबर. क्या व्यू है. नितीन गडकरी. इथेनॉल आपण चाललोय मुंबईला. जायचं होतं लोणावळ्याला, चाललोय मुंबईला गाईस. व्ह्यू कसा होता गाईस कमेंट मध्ये नक्की सांगा. कुठं चाललंय आपण? मुंबईला येते छापायला. मुंबई हे मुंबई. नितीन गडकरी. गडकरी क्या व्यू आहे. गपरे गाईस तुम्हाला खरं सांगतोय बाहेरचा व्ह्यू काहीच दिसत नाही. नुसतं धुके धुक. चारही बाजू में कोरा ही कोरा गाईस. कुछ दिख नहीं रहा है. 480 रुपये ह्याचे घेतलेले काय रस्ता पासवायचे. हे बघ सीएनजी सोडतोय बघ तो. वीरेन काय म्हणायचं आपल्याला लोणावळ्याला जायचं होतं. नंबर नाही 80 किलोमीटर. पुढे येवटन किती किलोमीटर नंतर दाखवतोय? नाही भाई येऊन साडेसहा. पहिले उठून केलं. हा? 6.5 डायरेक्ट येऊन सांगतो. 6.5 काय किलोमीटर. गाईस आपला जो ड्रायव्हर आहे काय माहिती त्यांनी काय मिक्स केलं होतं. खरंच गाईस आता एन्झायटी वाढत चालली आहे. कुठं गाडी टाकतोय हा. हे सौरे हळू चालू. लोवरच आहे. बापरे गाईज फायनल डेस्टिनेशनवरती भेटू किंवा आपण जर का मध्ये स्टॉप वगैरे घेतलं तर मग तेव्हाच भेटूया. आता खरंच गाईज खूप कन्फ्युजन चालू आहे. असं बोलल्याने 4 वेळा सांगितलं आणि 4 वेळा ब्लॉग चालू.
सोडणार रे. बापरे गाईस बघा तुम्ही पुढचा व्ह्यू. अशा तऱ्हेने मुंबईला पोहोचतो डायरेक्ट गाईज. बापरे बाप. आज भाई तो मिले नाही. नेक्स्ट टाइम मुंबई. यार हे रोड कुठून आलाय? फास्ट अँड फ्युरियस गाईस. टाटाची फॅक्टरी. हे टाटाचा प्लांट बघ. गाईज आता एक सीन झालेला आहे. आम्हाला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि आमच्या ड्रायव्हरकडे लायसन नाही आहे. हे मला आत्ता कळालं. अभिषेक तू बाहेर गेलो होता काय? बाहेरचं काय स्टेटस? जसं भाऊ मांडवली करते ते आपले भाऊ द्यायचे ते त्यांना पाकिट. काय विषय मला मागे यायचं आता. ये ना मग फिरू. ये ना मागे ये ना. गाईस खूप वाईट परिस्थिती आता आपल्यामध्ये आलेली आहे. हे लवकर दरवाजा एक तर पहिली गोष्ट आपला जो ड्रायव्हर आहे त्याच्याकडे काही लायसन्स वगैरे नाही. हे मला आत्ता कळलं आणि इनफॅक्ट बाकीच्यांना पण आजच कळलं. आत्ता कळलं की बाई त्याच्याकडे लायसन्स नाही आहे. आणि मग बघू आता कितीचं बांबू लावतोय किंवा लावून घेतोय. 1000 शिवाय तर तो ऐकणार नाही आहे. मी गेलो बाहेर बोलायला पण त्यांनी ते काय म्हणले, मी बाहेर गेलो होतो सगळी सेटलमेंट वगैरे करायला, पण हे म्हणले की जास्त बाहेर गर्दी करू नका. म्हणजे खरंच काहीतरी मांडवली चालू आहे बाहेर. खरंच काय बोलायचं तुला? काय नाही भाऊ, आता काय पैसे तर जाणार आहेत आपले, पण मजा पण आली. एक अनुभव मजा भेटला. पण आली, मजा येते अजून. आमच्या ड्रायव्हरकडे लायसन नाही. ड्रायव्हरले घाबरलाय, ड्रायव्हरले घाबरलाय. आणि वीरेन गेलाय त्याला असिस्ट करायला. छत्री हे वीरेन काय आलं? हे काय आलं वीरेन? 1000 रुपये तरी मागतोच आहे तो. 500 मध्ये कर ना त्याला डन. नाहीये काका, 500 मध्ये डन करायला लाव ना. सौरभ सांबे. हे कुठले वॉलेट आहे त्याचं? हा तेच आहे. हेच आहे का? हे ठेवू ना त्याच्यात. वॉलेट घ्यायला आलाय गाईस. शेवटी बहुतेक 1000 मध्ये मध्ये मॅनेज कर ना त्याला. हा सेटल झालंय 500 मध्ये कर मॅनेज. गाईस. डबल पावती पाडते. एकदाच मी सांगतोय टोल एकदाच भरावा लागतो. अरे तेच ना, अप डाऊन रिटर्न दोन्ही. काय आहे का मागं रोड बीड? कधी बोलला येऊ त्याला हे सौर आहे. काय बोललो माझं? मार रिटर्न त्याला, त्याची मारू. कोणी ऐकलं ते सांग मला. चल भाई, चालत जाऊ, पैसे घेऊन येऊ. ए अरे कोणाकडनं? ए भाऊ उघड ना. थांब ना, त्याचं सिस्टीम आहे. सिस्टमचे. हे चल जाऊ माग. ए त्याला धर. आता काय लावडं तो द्या ना रे आपल्याला. काय नाही द्या भाई साहब, गाईज नुसतं ब्लेंडरवर ब्लेंडर चालू आहे. 10 मिनिटाच्या आत गाईज 2 टोळ नाका बसलोय. आपण अजूनपर्यंत मंदिर पर्यंत पोहोचलो आणि 5000 रुपये गायब आहेत आपले. 5000 रुपयाचा बांबू बसलाय गाईज. 10 मिनिटाच्या आत 2 टोळ नाके भरलेत. मला काय बसला माहिती का? काय? तुम्ही 80 स्पीड धरलाय का? ते बामूने पावती टाकला 2000 रुपये. गाडी 2000 पडल्यात. सौर्य तुला काय म्हणायचं भावा? तू इथं तुझ्याकडे लायसन्स नाही आणि तू गाडी चालवतो. 2,80 स्पीड होता रे. स्वराज तुला काय म्हणायचं? ऑलरेडी काय नाही भाऊ, थांब. जाऊ दे, त्याचा काय चेक करून दाखवलं का? सगळ्यांचा मूड ऑफ आहे गाईस. याचं तरी करा. चहा प्यायचं आता. आफ्टर सो मेनी एफर्ट्स वी हॅव रीच्ड ॲट अ डेस्टिनेशन. नॉट द डिझायर्ड डेस्टिनेशन वी वर एक्सपेक्टिंग, बट चहा फायनली भेटलेला आहे आम्हाला. हाय करा गाईस. व्ह्युअर्स यासाठी फक्त 2 शब्द. चांगले बोला बघ. हां चांगले बोला. स्वराज, चहा प्या. चहा कसं वाटतंय? तर गाईस आता आपण चहा पितोय. आता बघू, आता पुढं अजून भरपूर काय काय ऑर्डर देणार आहे आम्ही. बघू एक एक आल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो. तर गाईस आम्ही आता काय ऑर्डर केले? मसाला मॅगी ऑर्डर. जोरात बोल ना. आम्ही केले आता मसाला मॅगी ऑर्डर. तर हे आपले दादा बनवतो ते. प्रेमाने बनवतात आहे. दादा खूप प्रेमाने बनवत आहे मॅगी आपल्यासाठी. दादा मसाला मॅगीची प्राईस सांगा बरं. 80 रुपीज पर प्लेट आहे. मंगेश मॅगी पॉइंट एक नंबर. चहा तर एक नंबर आहे. प्रत्येकाची लाईफ आहे गाईस. इथं माझा मित्र हा मीटिंग अटेंड करतोय आणि मागं चालू आहे मसाला मॅगी. तर गाईस आमच्या राजदीपनी चॅनल सुरू केला आहे. चॅनल नाव आहे द एक्सप्लोर जंक्शन. द एक्सप्लोर जंक्शन. त्याला सपोर्ट करा. पोरगं थोडंफार तरी मेहनत करते आल्या आयुष्यात. चांगला सपोर्ट करा त्याला. आणि त्याचे आज तरी स्वतः नाही मॅगी बनवली, पण मॅगी तरी आलेलो लोणावळा खायला. हे बघा एवढी मेहनत करून पैसा वाया जाऊन
ही याची मॅगी, मसाला मॅगी. मसाला मॅगी फक्त फूड जंक्शनमध्ये. आज फूड बाहेरून आले एवढंच लक्षात घ्या. हे बघा मसाला मॅगी खूप टेम्पटिंग वाटते. तर गाईज आता तुम्ही बघू शकता जो आले आपला मसाला मॅगी. बाहेरचं वेदर एवढं चांगलं आहे ना, त्यावरती मॅगी स्वर्ग वाटतोय, स्वर्ग. मला गाईज एकदम गरमागरम मॅगी. एक नंबर आहे, एक नंबर. मंगेश मॅगी पॉईंटला डेफिनेटली व्हिजिट करा. एक नंबर मॅगी आहे. मी मॅगी कम्प्लीट करून घेतो मग तुम्हाला भेटतो. तर गाईज मॅगी इज डन. स्वराज मित्रा काय म्हणतो बाबा? कसं झालं मॅगी? एक नंबर. इकडे बघ की, कॅमेराकडे बघ की, कसं आलं मॅगी? एक नंबर. सौर्य एक नंबर मॅगी होती. एक नंबर मॅगी होती. मॅगी कशी होती वीरेन? भारी होती, मस्त होती. तू कुठे टेस्ट केलं रे? मग टेस्ट नव्हतं केला ना तू? खाल्लं का तू? हे आपले दादा, आपलं नाव काय? विवेक. विवेक परदेशी आपले भाऊ आहे. मंगेश मॅगी पॉईंट गाईस बघू शकता तुम्ही. हेनिले प्रेमाने आमच्यासाठी मॅगी बनवले आहे. मॅगी एक नंबर होता. मी 2 प्लेट खाल्ले गाईस, 2 प्लेट खाल्ले. अभिषेक मॅगी कसा होता? एक नंबर, खूप प्रेमाने बनवली होती. चविष्ट मॅगी होती एकदम. एक नंबर मॅगी होती. माझी कंडिशन तुम्ही बघू शकताय गाईस. आतमध्ये एकदम बस्टिंग चालू आहे, एकदम काय चालू आहे मलाच माहीत नाही. कंप्लीट केल्या मी मॅगी. आता नेक्स्ट जेव्हा आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन जो येईल तिथं आपण भेटूया. तर गाईज दादांना मी आता सांगितलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांनी पण आता सबस्क्राईब केलेलं आहे. थँक्यू दादा सबस्क्राईब करण्यासाठी. सेकंड टाईम आपण नक्की भेटूया परत जेव्हा लोणावळ्याला आलं तर. आणि हा प्लॅन माफिक येणार आहे. आम्ही आता प्रॉपर प्लॅन वगैरे करून येणार आहे. नेक्स्ट टाईम नक्की भेटू आपण. थँक्यू दादा. तर गाईज आता फायनली आम्ही आलो आहे कॉफी प्यायला. कुठं आलो आहे? 150 नाही रे. मध्ये खूप तळेगाव झाले दाभाडे. होते. तळेगाव दाभाडे. पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट खूप झाले होते मध्ये. तरी पण बीजेपीत आली. तरी पण कसं तरी 2 पार्टी होते, 2 पक्ष होते, त्यांना आम्ही कसं तरी शांत केले आम्ही आता. तर तेच आता माझ्यावर calm ओढणार down आहे. करण्यासाठी आम्ही सगळ्यांना इथं चहा आणि कॉफी पाजण्यासाठी आलोय मी. आपण थांबलोय इथं. दाखव जरा कोण कोण आले. इथं आलेत महेश मोठे. Bro, what are you talking about, man? त्याला दाखव. उज्ज्वल सोटे आणि वीरेन गोटे. मिंटी जामून ते भेटलं नाही एकाला, त्यामुळं इगो हॉटेलला. अनोर हॉटेला. तो हा माझा मित्र खूप अपसेट आहे. हा. हा बघा, हे लाईट बंद कर सावरत त्यातली. तो आपला 4 व्हीलर आहे. चालू झालंय. ह्याच्यामध्ये आम्ही ट्रॅव्हल करतोय आता सारखं. कंटिन्यू आम्ही ट्रॅव्हल करत होतो. अजून आम्हाला अजून 50 किलोमीटर पुढं जायचं आहे. पुढचा काय प्लॅन आहे अजून काय माहीत नाही, काय आयडिया नाही आहे. जेवायचं तरी आहे, बघू प्लॅन आता. 2 किती जेवणार आहे. हॅलो, कॉफी चांगली आहे, साखर खूप आहे. तर आता बघू आता पुढचा प्लॅन काय, मग तुम्हाला तसं आम्ही दाखवतो. तर सौर्या, भूक लागली आहे का? लई. काय ऑर्डर केलं तू? लसूण मेथी आणि रोट्या. लसूण मेथी रोट्या किती रोट्या? 5-6 गेला. मी तिला लसूण मागवलं नाही. मेथीची लसूण का लसूणची मेथी? तुला जे ऐकलं पाहिजे ना ते. वीरेन, भूक लागली का तुला? काय खाणार तू? लसूण मेथी. स्वराज. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. गोविंदा जगन्नाथ एकच आहे आपला. एकच आहे ते. ए स्वराज, भूक लागली आहे का नाही सांग की. कृष्णाच येतो पण. ए भूक लागली आहे का? लागले ना भाऊ. जगताप खाणार आहे का? भूक लागली आहे का? येस, आय एम व्हेरी टायर्ड ब्रो. आपण कुठे आलो आता? गोविंदा. हां, आम्ही इथं खूप कॉलेज टाईमपासून खातोय. एक नंबर टेस्ट आहे. या रात्री ए नाही, तुझ्या बड्डेच्या वेळेस खाल्ले होते की एकदा? जन्ममुळे माहिती आहे. सगळ्यात पहिले जन्मनी दाखवलं. जन्मनी सांगितलं. जन्ममुळं काय आलं ते? तर गाईस आपल्याला आता खूप भूक लागली आहे. दिवसभर फिरलो आहे गाईस. अनप्लॅन ट्रिप होता, पण काही सांगता नाही व्यवस्थित एक्झिक्यूट झालं. हे नान सांग आम्हाला. आणि बघू आता. ऑर्डर तर आम्ही केले. माझ्यासाठी स्पेशली मी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली आहे.
एकतर हाय आज मंडे, त्यामुळे आपण मंडे रिच्युअल्स ब्रेक तर नाही करू शकत. या कारणासाठी आलोय की आज हे मंडे नाहीतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण गेलो असतो. दुसऱ्या ठिकाणी आमच्याकडे पैसा नाही नाही पैशाचा विषय नाही आहे, पण असं आहे आज विषय आज आहे की असं मंडे राजदीप आहे आमच्याकडे, त्यामुळे पैसे मंडे रिच्युअल्स आपल्याला ब्रेक करता येणार नाही आणि ब्रेक केलं पण नाही पाहिजे. आम्ही ब्रेक करणार होतो पण 12 नंतर ब्रेक करणार होतो आम्ही, पण आता भूक पण खूप लागली आहे. अजून अर्धा तास आहे आपल्याजवळ. तर इथं लसूण मेथी आपण ऑर्डर केलेलं आहे. हे दादा खूप प्रेमाने आम्हाला आता सर्व करणार आहे. दादा लेट स्टार्ट. फास्ट दादा थोड़ा प्लीज. दादा मारा दादा आप मारोगे क्या मुझे? क्यों मारेंगे भाई? दादा मारेगा, दादा जरूर मारेगा. इधर मत दो, सिर्फ इधर कुछ अलग ऑर्डर किया हमने. इधर मत दो. सौरे पटकन टेस्ट कर. सौरे पटकन टेस्ट कर. एक नंबर टेस्ट तर ए जगताप तू टेस्ट कर रे. आता किती ए बटर नान लाव. ए 4 हो अजून बटर नान भाई. मौजी आज बटर नान खाणार आहे तू. बटर नान हे खा पटकन. इयो कसं आहे रे? क्वालिटी आहे का? हे बघा गाईस लसूण मेथी. थँक्स टू जनमनी आम्हाला हा आयटम 4 आयटम आम्हाला रेकमेंड केलं होतं 4-5 वर्षापूर्वी. इकडं सांग की कसं आहे ए बिर्याणी. भैया सर्व कौन करेगा? थँक्यू सो मच. अरे भैया ये कर रहे ना तू. कर रे वीरेन थोडं सपोर्ट कर मला. फॉलो कर, सबस्क्राईब. अरे सबस्क्राईब तर त्यांनी ऑलरेडी केलं आहे रे. पहिला सबस्क्रायबर तोच आहे माझा. बस घेऊ आपण नंतर. स्वराजला ठेव. तू ट्राय कर ना थोडं. तर गाईस तुम्ही हे बघू शकता हे बिर्याणी आम्ही मागवले. व्हेज बिर्याणी आहे बेसिकली, नॉनव्हेज नाही आहे गाईस अनफॉर्च्युनेटली. बट काय करू, मी तुम्हाला आधी सांगितले मंडे रिच्युअल्स आपण ब्रेक तर नाही करू शकत आणि केलं पण नाही पाहिजे. हर हर महादेव. स्टार्ट करूया आपण. इथं आधी पण खाल्ले मी. आधी जसं टेस्ट होता आत्ता पण तसंच आहे. एक नंबर क्वालिटी आहे. कसं वाटते? एक नंबर वाटते. चांगलं वाटतं. अरे काय एक नंबर आहे गाईस. एक नंबर आहे गाईस. तर इथं तुम्ही बघू शकता लसूण मेथी बिर्याणी. आपले मित्र इथं आहे. तर आता हे सगळं जेवण आम्ही कंप्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. कसं झाला आजचा दिवस स्वराज? एक नंबर झालं आहे. एक नंबर गाईस. तर गाईज आम्ही आता फायनली व्हिडिओ इथे एंड करतो आहे आम्ही. काय माहिती आजचा ब्लॉग कसं झालं आहे का नाही माहीत नाही. हे सौरे भेटू आपण परत. चला बाय. तर गाईज मी पण तुम्हाला म्हणतो आता बाय. खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती झाली. मध्ये थोडे अप अँड डाऊन्स पण झाले होते, पण ठीक आहे आम्ही नंतर ते सगळं सॉर्ट आऊट केलं. तर गाईज आत्ताच व्हिडिओ इथं करतो आहे आम्ही एंड. भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. गुड बाय.